हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. तर बघू शकता आता वाजले संध्याकाळचे 8:42 झाले. तर आता मला कामावरून सुट्टी झाली. तर घरी चालले, मी तर बसले होते जेवण करायचे म्हणून. मैत्रिणीने कपडे दिलेत, घरी घेऊन चालले. आता सुट्टी झाली तर मी आहे पुण्यामध्ये. तर हे बघू शकता, हा रस्ता कुठला आहे ते ओळखा बरं. आणि माझा लुक पण कसा वाटते बघा, दिवसभर काम करून कसा अवतार झाला आहे बघा. माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप स्ट्रगल आहे, पण मी सगळ्यांची म्हणजे प्रामाणिकच राहते. मला कोण काही जरी म्हणलं तरी मी स्वतःशी प्रामाणिक राहते आणि दुसऱ्यासोबत ती प्रामाणिक राहते. पण समोरचा व्यक्ती मला चुकीचं समजतो. तर मी पुण्यात ऑलरेडी जॉब करायले, सगळे टपून बसलेत की माझी नोकरी कधी जाते आणि हिची नोकरी जाणार. सगळे माझे शुभचिंतक आहेत. वाईट कसं होईल हे बघणारे शुभचिंतक आहेत माझे. त्यांच्यासाठी हा छोटासा मिनी ब्लॉग आहे. आणि एक कुत्रा आहे, तो नाही का बायांना फसवतो. त्यांना पण म्हणजे माझं देखवत नाही, चांगुलपणा देखवत नाही, मी कुठं काम करायला देखवत नाही आणि माझा कसा फायदा घेता येईल एवढाच त्या व्यक्तीने विचार केलेला होता. तर त्या हरामखोराला चे भरपूर व्हिडिओ टाकणार आहे मी, तुम्ही नक्कीच बघा. आणि हो, तर ॲक्च्युली मला ब्लॉग बनवायला वेळ भेटत नाही, तरी पण मी थोडा टाईम काढून बनवते, कारण 10 घंटे ड्युटी करते ना. त्यामुळं आणि आपल्या लेकरासाठी केल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी ह्या जगात कुणी कुणाचं नाही. स्वतःचं जीवन स्वतःला स्टेबल करायचे आणि स्वतःला संघर्षातून वर यायचं, हे तर मला कळून चुकलं. तर चला, कसं काय लूक वाटते कमेंट करा, नक्की कळवा. चला, बाय, गुड नाईट.